हॅलो नमस्कार. तर ह्या व्हिडिओमध्ये मी इथं माझं सकाळचं रुटीन दाखवणार आहे. मी इथं माझं सकाळचं 5 ते 10चं जे रुटीन आहे कामाचं तेच ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. आता इथं उठल्यानंतर मी सर्वात आधी घर वगैरे स्वच्छ करून घेणार आहे. मी इथं 5, 5:30 किंवा 6 वाजता देखील उठते, पण आज इथं व्हिडिओ वगैरे शूट करायचं होतं त्यामुळे मी इथं लवकर उठलेली आहे. कारण की इथं स्वयंपाक देखील बनवायचा होता आणि लवकर आवरून बसलेलं कधीही चांगलं असतं आणि आपण देखील इथं आपल्याला देखील इथं लवकर आवरून बसलं तर नंतर आपल्याला वेळ देखील मिळतो. त्यामुळे मी इथं लवकरच आवरून घेते सकाळी. तर इथं मी दारात वगैरे मी इथं झाडू वगैरे मारून घेतलेला आहे. तसंच इथं घरात देखील मारलेलं आहे, कारण की इथं देवपूजानंतर मी इथं झाडू वगैरे मारत नाही. त्यानंतर मी इथं देवपूजा केलेली आहे आणि देवपूजा आहे ती इथं मी कधी लवकर करते, नाहीतर कधी कधी थोडा वेळसुद्धा होतो. पण इथं 12च्या आतमध्ये मी देवपूजा वगैरे करून घेते आणि त्यानंतर मी इथं स्वयंपाक करून घेते. कारण की इथं स्वयंपाक जरी लवकर लागणार असाल तर इथं डबे वगैरे असतात, त्यामुळे मी कधी कधी स्वयंपाक तर आवरते. त्यानंतर मी इथं देवपूजा करते. त्यानंतर माझे बाकीचे भांडी किंवा इथं धुणं वगैरे असतं ते वगैरे मी इथं धुवून घेते. आता देवपूजा वगैरे आवरून मी इथं स्वयंपाक बनवायला चालू करणार आहे आणि स्वयंपाक आहे तो इथं माझं 10च्या आतमध्ये होतो, कारण की माझ्या मुलग्याचा देखील डबा आहे आणि माझे मिस्टर देखील काम करतात, त्यांना देखील इथं डबा लागतो. त्यामुळे मी कधी कधी लवकर देखील स्वयंपाक बनवते, मग मी इथं देवपूजा करते. आता इथं माझी देवपूजा झालेली आहे, तर चला मी इथं स्वयंपाकमध्ये काय काय बनवणार आहे ते देखील तुम्हाला इथं दाखवणार आहे. तर सर्वात आधी मी इथं घेवड्याची भाजी घेतलेली आहे आणि ही भाजी आहे ती इथं मी रात्रीच निवडून ठेवलेली आहे, कारण की सकाळी खूप वेळ होतो निवडत बसलं तर. आता घेवडा आहे तो इथं मी कापून स्वच्छ धुवून घेणार आहे. त्यानंतर त्याची भाजी बनवून घेणार आहे आणि आपण इथं लवकर आवरून बसल्यामुळे आपल्याला देखील इथं वेळ मिळतो आणि दुपारी इथं आपली दुसरी कामे असतात ती देखील करायला आपल्याला वेळ मिळते. इथं डब्याला सुद्धा आम्हाला थोडी जास्तच भाजी लागते, त्यामुळे इथं मी घेवडा येतो थोडा जास्तच इथं बनवलेला आहे. आता मी ह्याला इथं चिरून स्वच्छ असं धुवून घेतलेलं आहे पाण्यानं, कारण की बाजारामध्ये खाली बसतात भाजीवाले आणि त्यावरती धूळ वगैरे खूपच बसते. त्यामुळे मी इथं स्वच्छ पाण्याने आधी धुवून घेत आहे. त्यानंतर मी ह्याला फोडणी देऊन घेणार आहे आणि ह्यामध्ये मी जास्त काही मसाला वगैरे वापरत नाही, फक्त इथं कांदा वगैरे वापरते. त्यानंतर ह्यामध्ये मी चटणी, मीठ, हळद पावडर एवढंच घालते. खूप छान असं भाजी देखील होते. आता इथं भाजी आहे ती मी एका बाजूला ठेवलेली आहे. त्यानंतर इथं दुसऱ्या बाजूला मी भात देखील लावलेला आहे. भात आहे तो मी इथं कुकरलाच लावते, पण इथं मी थोडाच बनवणार होते, कारण की कालचा जो भात आहे तो सुद्धा इथं खूप जास्त उरलेला, तो इथं मी गरम करून घेणार आहे. त्यानंतर इथं मी चपातीसाठी इथं पीठ मळून घेतलेलं आहे आणि कधी कधी मी इथं चपाती बनवते, नाहीतर इथं भाकरी वगैरे सुद्धा ते सुद्धा मी बनवते. पण इथं आज मी इथं चपातीच बनवणार आहे आणि इथं आम्ही नाश्त्याला वगैरे पोहे उपीट आहे ते इथं करत नाही, रोजच कधी कधी करतो, पण इथं रोज आहे ते इथं आम्ही जेवणच करून घेतो. आता इथं कणिक इथं मळून घेतलेलं आहे. त्यानंतर ह्याला मी इथं तेल लावून 10 मिनिटासाठी तसंच ठेवून दिलेलं आहे. त्यानंतर मी इथं चपाती करायला घेतलेलं आहे आणि चपाती आहे ते इथं मी कट्ट्यावरच करून घेणार आहे, गॅस कट्ट्यावर, कारण की माझ्याकडं पलपोटा वगैरे आहे, पण तो इथं खूपच जास्त घसरतो आणि थोडासा तो खराब झालेला आहे. त्यामुळे मी ह्यावरच करून घेणार आहे. ह्यावरती काय आहे की एकदम छान चपाती देखील बनतात आणि एक समान असं लाटली जाते. त्यामुळे मी कट्टा आहे तो स्वच्छ धुवून घेतलेला आहे. त्यानंतर ह्यावरती मी चपात्या करून घेतलेल्या आहे. आता मी इथं चपाती बनवून घेणार आहे. त्यानंतर माझी जी बाकीची कामं आहेत, जसं की भांडी धुणं वगैरे, ते इथं मी सगळ्यात शेवटी करते आणि 9:10च्या आतमध्ये माझं स्वयंपाक वगैरे बनवून होतं. त्यानंतर मी इथं दुसरी माझी जी कामं आहेत, जसं की कपडे वगैरे ठेवायचं ते सुद्धा ठेवायला इथं वेळ मिळतो आणि रोजच तुम्ही लवकर आवरून बघा, म्हणजे कुणाकुणाला आवरायची सवय देखील असते, पण कुणाला काही जण आहेत ते 7-8ला उठतात. पण इथं आमच्या घरी डबे वगैरे असतात, त्यामुळे मला लवकर उठावं लागतं. आता मी इथं चपाती वगैरे बनवून घेतलेलं आहे. त्यानंतर मी इथं थोडंसं घर वगैरे आवरलेलं आहे, कारण की कपडे वगैरे आहेत ती इथं म्हणजे विस्कटलेली होती, ती देखील मी इथं ठेवून घेतलेली आहे.
आता चपात्या बनवून झालेल्या आहेत. त्यानंतर मी चपात्या आहेत ती इथं एका कापडामध्ये घालून ठेवणार आहे. कारण की चपाती आहे ती खूपच कडक होतात. अशा प्रकारे जर तुम्ही कापडामध्ये कॉटनचे ठेवला तर चपाती आहे ती खूपच मऊ आणि सॉफ्ट राहतात आणि खायला देखील एकदम छान असं मऊ असतात. आणि गहू आहेत ती इथं आमच्या शेतामधलीच आहेत. आम्ही विकत वगैरे घेत नाही. आमच्या शेतामध्ये गहू आहे ते पिकवतात. आता चपाती आहेत ती गार झाल्यानंतर तुम्ही असं डब्यामध्ये घालून ठेवा. गरम असताना ठेवला तर त्याला पाणी सुटू शकतं. त्यानंतर मी इथं भांडी धुवायला घेणार आहे. आता मी इथं कपडे आहेत ती सर्वात आधी तर मी इथं भिजत ठेवलेली आहे आणि भांडी झाल्यानंतर मी इथं कपडे धुवून घेणार आहे. आणि भांडी आहेत ती इथं खूप जास्त पडतात. कितीही घरात माणसं असू देत, भांड्यांचं काही इथं संपतच नाही. कपडे एखाद्या वेळेस आपण एक वेळा धुवून इथं रिकाम होतो, पण भांडी आहेत ती सकाळी बी असतात, दुपारी असतात, संध्याकाळी असतात. बायकांना तर भांडी आहेत ती खूप वेळा घासावी लागतात. आणि आमच्या घरी देखील इथं खूप जास्त माणसं नाहीत, पण इथं भांडी आहेत ती खूप वेळा पडतात. आणि आमचं घर आहे ते खूपच साधं सिंपल आहे आणि एकदम जुनं घर आहे. आणि जसं आहे तसंच मी ह्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. काही जण इथं निगेटिव्ह कमेंट देखील करू शकतात, पण इथं मला काही फरक पडत नाही, कारण की मी जे आहे तेच इथं दाखवलेलं आहे व्हिडिओमध्ये. आणि माझ्या चॅनलवरती हाच इथं मोठा व्हिडिओ आहे. मी इथं 2026 मध्ये चॅनल ओपन केलेला आहे आणि खूप जास्त व्हिडिओ वगैरे अपलोड केलेली नाही. मी आताच हा व्हिडिओ आहे तो इथं लॉंग बनवून अपलोड केलेला आहे. आता मी इथं सगळी कामे आवरलेली आहेत. त्यानंतर मी मी सुद्धा इथं थोडं आवरून घेणार आहे. कारण की इथं स्वतःला देखील तुम्ही इथं फ्रेश ठेवलं पाहिजे आणि तसं इथं तुम्हाला फील देखील झालं पाहिजे आणि ऑल डे तुम्ही सुद्धा इथं फ्रेश फील करता. जर तुम्ही असं म्हणजे न आवरता, न हे करता राहिला, तर तुम्हाला देखील इथं दिवस आहे तो कंटाळवाणा वाटतो. त्यामुळे तुम्ही इथं थोडंसं आवरून वगैरे घ्यायचं आहे. आता मी सुद्धा इथं थोडं आवरून घेतलेलं आहे आणि हा व्हिडिओ तुम्हाला इथं कसं वाटला ते सुद्धा कळवा आणि आवडल्यास इथं लाईक आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. थँक यू.